आणि एकीकडे नागपूर सणाची मजा घेत असताना दुसरीकडे नागपूरमधले काही भाग चिंतातूर आहेत, कारण मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या धरमपेठ भागामध्ये हुक्का पार्लरचा सुळसुळाट झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे रहिवाशी इमारतींमध्ये हुक्का पार्लरचं बस्तान मांडलंय, त्यामुळे नागरिकांची चांगली झोप उडाली आहे। हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून हे हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। नागपुरात वाढत्या हुक्का पार्लरमुळे शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणही व्यसनाच्या आहारी चाललेत आणि त्यामुळे अशा हुक्का पार्लरवर पोलीस ठोस कारवाई करणार का असा प्रश्न आता नागपूरकर विचारतायत। मी विनंती की जेव्हा केली पोलिसांकडे की हा असा हुक्का पार्लर इथे सुरू आहे, तर त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही। त्यांनी सांगितलं की माझं कोणी काही बिघडवू शकत नाही त्या हुक्का पार्लरवाल्यांनी आणि आम्ही इथे सुरू करणार। तर यांनी जेव्हा हुक्का पार्लर सुरू झालं तेव्हा हळूहळू त्यांना त्यांचा त्रास व्हायला लागला। पोरं शाळेतनं यायचे, तेव्हा आम्ही गेलो तेव्हा पोलीस आले, पण जेव्हा कॅमेरा दिसला तेव्हा त्यांना की इथे शूटिंग सुरू आहे, तेव्हा पोलिसांनी आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवलं आणि मग तेव्हा तो हुक्का वगैरे जप्त केला।